ओल्या काजूची भाजी कोणाकोणाला आवडते ना, तर त्यांच्यासाठी हा बेस्ट एक पर्याय आहे, तो म्हणजे सुक्या काजूची भाजी. अगदी ओल्या काजूसारखी लागते. 100% म्हणणार नाही, पण 70-80% तरी लागतेच. तर इथे मी सालं असलेले काजू घेतले, त्यांना चांगलं शिजवलं आहे 10 मिनटं थोडंसं मीठ घालून. आणि पहिलं हे पाणी आहे ना ब्राऊन कलरचं, ते काढून टाकायचं, कारण ते डिंकाचं पाणी असतं. आणि त्यात मी पाण्यात ठेवले थोडा वेळ, थंड झाले की बघू शकता सालं कशी पटपट येतात आणि काजूसुद्धा छान सॉफ्ट झालेले असतात. जर तुम्ही न सालावाले घेता जर सोललेले काजू घेतले तर तुम्हाला असे बॉईल करायची गरज नाही आहे. तुम्ही आपण कडधान्य कसं पाण्यामध्ये भिजत ठेवतो जेवण बनवायच्या आधी, तसंच तुम्ही काजूसुद्धा भिजत ठेवू शकता 4-5 तासासाठी. मग ते छान सॉफ्ट होतात, सालं काढायची पण गरज नाही. तर काय झालं आहे, सालं काढून घेतली. त्याच्यानंतर पण थोडासा डिंक वाटत होता म्हणून ते मी धुवून घेतलेत आणि तोपर्यंत पाण्यात टाकून ठेवले, जोपर्यंत आपण इथे ग्रेव्हीची तयारी करतो आहे. थोडंसं तेल, एक वेलची, थोडंसं जिरं, कांदा, आलं, लसूण, टोमॅटो घातला आहे. आता मी मीठ, लाल मसाला, हळद, गरम मसाला सगळं काही इथेच घालून घेणार आहे, कारण मला नंतर काहीच अजून घालायची गरज नाही आहे. फोडणीलासुद्धा काही जास्त तेल वगैरे घालायची गरज नाही आहे. जरासं तेल घातलं की काम होतं. पण तुम्हाला तेलच घातलं पाहिजे असंही नाही, थोडंसं बटरही घालू शकता. तर इथे आपलं बॉईल छान झालेलं आहे सगळं, टोमॅटो सॉफ्ट झाला आहे. आणि जे काजू सोललेले होते ना, त्यातले 3-4 काजू मी यात टाकले, त्यामुळे छान टेस्ट येते. आणि मिक्सरला लावून घेतलेलं आहे. थोडंसं तेल आणि जे वाटण आहे ते जसंच्या तसं घालायचं, कारण त्यामध्ये सगळं घातलेलं आहे. आता मी थोडंसं दूध घालते. दूध तुम्ही घालू शकता, नाही घालू शकता, तुमच्या आवडीप्रमाणे आहे, घातलंच पाहिजे असं काही नाही. जे काजू आहेत ते घातलेत आणि थोडेसे मी यामध्ये मटार घातलेत. मटार मी यासाठी घातलेत की मी एकांशला देणार आहे हीच भाजी, तर त्यामुळे मी त्याला काजू जास्त देत नाही, त्याला खाज वगैरे येते काजू खाल्ल्यावर. सो त्याला मटार काढून आणि ग्रेव्ही काढून देणार त्यातली, आणि काजू तर आम्हीच खाणार आहोत. तर छान ढवळून घेतला आहे आणि कसुरी मेथी आणि कोथिंबीर घातली आणि भाजी तयार आहे. खोबऱ्याची सुद्धा भाजी बनवता येते अशा प्रकारे, तीही छान लागते. थँक्यू, बाय बाय.